नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. लाडकी बहीण योजना. लाडक्या बहिणी वाट बघत आहेत आता मे महिन्याच्या हप्त्याची. लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार आणि लाडक्या बहिणी आता किती योजनेत राहिलेल्या आहे, किती लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळालेला आहे आणि अजूनही मार्च आणि एप्रिल महिना म्हणजे मिळायच्या बाकी आहेत. अशा भरपूर लाडक्या बहिणी आहेत की त्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळालेला नाही. कारण की दुसऱ्यांदा वितरण झाले तरी पण लाडक्या बहिणी अजून अशा बाकी आहेत की त्यांचा मार्च आणि एप्रिलचा हप्ता बाकी आहे. तर काळजी करू नका हां ताई. तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. मे महिन्याच्या हप्त्याचे अपडेट पण बघूया आणि ज्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळालेला नाही त्यांच्यासाठी पण महत्त्वाचे अपडेट आहे. आणि KYC ज्यांची राहिलेली आहे त्याच्या संदर्भात पण आपण महत्त्वाचं बोलणार आहोत. तर लाडक्या बहिणी संपूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सर्व महत्त्वाचे अपडेट समजणार आणि कळणार. तर लाडक्या बहिणी बघा, आता 12 मेला म्हणजे ॲक्च्युअली मार्च महिन्याचा हप्ता होता, तो मार्चचा हप्ता मार्चमध्ये नाही मिळाला, एप्रिलमध्ये पण नाही मिळाला. त्याचा म्हणजे मार्च आणि एप्रिल 2 महिने चालले गेले. मग मेमध्ये 12 मेला GR निघाला मार्च महिन्याच्या हप्त्याचा. GR म्हणजे GR तर 20 मेला निघाला, पण पहिलं जे वितरण सुरू झालं ते 12 मेला सुरू झालं होतं. त्यामध्ये भरपूर लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल असे दोन्ही हप्ते मिळाले. काहींना सोबतच 3000 आले, काहींना आज 1500 तर उद्या 1500 असे मार्च एप्रिलचा हप्ता मिळाला. परंतु जवळजवळ 70 लाख लाडक्या बहिणी अशा होत्या की त्या राहिल्या होत्या लाडकी बहीण योजनेच्या, म्हणजे मार्च आणि एप्रिलच्या हप्त्या त्यांना मिळायचा बाकी होता. परंतु नंतर सरकारने पुन्हा वितरण सुरू केले. कधी? 20 मेला. 20 मेला GR निघाला आणि 22 मेला पुन्हा वितरण सुरू झाले. त्या वितरणामध्ये ते वितरण कमी दिवस चाललं, 3 दिवसच, पण तरीसुद्धा भरपूर लाडक्या बहिणींना त्यामध्ये मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळाला. पण अजूनही ताईंचे कमेंट्स येत आहेत की मार्च आणि एप्रिलचा हप्ता त्यांना मिळालेला नाही. तर काळजी करू नका ताई, कारण की पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे आणि कागदपत्रांची पण पडताळणी सरकार करत आहे. लाडक्या बहिणींचा संपूर्ण डेटा सरकार पुन्हा चेक करत आहे. ही प्रक्रिया सुरूच आहे. जसे जसे अपडेट सरकारपर्यंत पोहोचणार तसे तसे लाडक्या बहिणींना आता मार्च महिन्याचा हप्ता कदाचित मे महिन्याच्या हप्त्याबरोबर सुद्धा मिळू शकतो. काळजी करू नका. आता बघूया आपण. बघा, मे महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींना कधी मिळू शकतो. तर हा मे महिना आहे आणि आज मे महिन्याची तारीख आहे 27. आज आहे 27 मे आणि आज आहे बुधवार. तर आता 28 आणि 29 दोनच दिवस आपण पकडूया, कारण 31 तारखेला तर रविवार आहे आणि 30 तारखेला शनिवार आहे. त्यामुळे गुरुवार आणि शुक्रवार 2 दिवस आपण फक्त पकडूयात मे महिन्याचे, 28 आणि 29. तर आता या 2च दिवसामध्ये मे महिन्याच्या हप्त्याचा GR निघू शकतो का? तर याचे उत्तर आहे नाही. कारण की आत्ताच याच महिन्यामध्ये 2 वेळा सरकारने वितरण सुरू केले आणि लाडक्या बहिणींना म्हणजे जवळजवळ 80% म्हणूया आपण, 80% लाडक्या बहिणींना मार्च एप्रिलचा हप्ता आलेला आहे. ज्या काही बहिणी राहिलेल्या आहेत मार्च एप्रिल हप्त्या यायच्या बाकी राहिलेल्या आहेत त्यांना मे महिन्याच्या हप्त्याबरोबर मार्च एप्रिलचा हप्तासुद्धा मिळू शकतो. आणि आता या 2 दिवसात तर GR निघणं शक्यच नाही. त्यामुळे मे महिन्याचा हप्ता हा तुम्हाला जूनमध्येच मिळणार आहे. परंतु जून महिन्यामध्ये तुम्हाला किती तारखेपर्यंत मे महिन्याचा हप्ता मिळेल, कधी त्याचं GR निघेल, कधी वितरणाला सुरू होईल, तर बघा आता 4, 5, 6, 7, 8 म्हणजे ह्या ज्या तारखा आहेत पहिल्या आठवड्याच्या 4, 5, 6, 7 आणि 8 या 5 दिवसात GR निघू शकतो मे महिन्याच्या हप्त्याचा, किंवा GR न निघताच वितरणाला सुरुवात होऊ शकते.
कारण की आतासुद्धा तसेच झाले. आता जे सुरुवातीला जे 12 मेला वितरण झालं मार्च आणि एप्रिल हप्त्याचं, ते GR न निघताच वितरणाला सुरुवात झाली होती आणि मग नंतर 20 तारखेला उशिराने GR निघाला आणि राहिलेल्या बहिणींना मार्च एप्रिल हप्ता मिळाला होता. तसे पुन्हा असे जर असे घडले विदाऊट GR तर तसे वितरण सुरू होऊ शकते किंवा GR निघू शकतो 4-5 तारखेला आणि मग नंतर वितरणाला सुरुवात होऊ शकते. त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा म्हणजे त्यांनाही महत्त्वाचे आणि आनंदाचे सगळे अपडेट कळेल.